दीक्षाने मनाशी काहीतरी पक्क केलं होतं. हा कोण कुठला दक्ष होता त्याला ती धड ओळखतही नव्हती आणि तो तिच्यावर आयुष्यभराचा हक्क गाजवायला निघाला होता. तिने डोळे पुसले आणि चेहरा ठीक केला. आता जे होईल त्याला समोर जायचं हे तिने ठरवलं होतं. बाहेर सगळेजण लग्नाच्या तयारीत गुंतले होते. दक्षने ऑलरेडी त्याच्या बाजूने सगळी तयारी करून ठेवली होती. तो दर्शनच्या रूममध्ये जाऊन तयार होऊन आला. गुरुजींनी सगळी मांडामांड केली आणि विधींना सुरुवात केली. मुहूर्ताची वेळ जवळ आली तशी दीक्षाची धडधड वाढायला लागली. नवऱ्या मुलीला बोलवा, गुरुजींचा आवाज आला आणि तिची आई आणि काकू तिला न्यायला आल्या. तिने केविलवाण्या नजरेने आणि भरल्या डोळ्यांनी तिच्या आईकडे पाहिलं, पण त्यांचा चेहरा निर्विकार होता. दीक्षा बाहेर आली तसं दक्षच्या चेहऱ्यावर एक असुरी हास्य होतं, पण लगेचच त्याने चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि तो पुढे झाला. दिशू, जॉन, आय नो हे सगळं खूपच घाईघाईत होते, पण कधी ना कधी तर आपल्याला लग्न करायचंच होतं ना. डोंट वरी, मी तुला अगदी राणीसारखं ठेवेल, दक्ष अगदी प्रेमाने म्हणाला. तसं दीक्षाने फक्त त्याच्याकडे पाहिलं. भटजी काका, लग्नविधींना सुरुवात करा, दीक्षा निर्विकारपणे म्हणाली आणि पाटावर उभी राहिली. अंतरपाटाच्या एका बाजूला दीक्षा तर दुसऱ्या बाजूला दक्ष उभा होता. एकीकडे दीक्षाचा चेहरा शांत होता, पण मन मात्र ढवळून निघालं होतं, तर दुसरीकडे दक्षच्या चेहऱ्यावर गडू हास्य होतं. त्याचं इप्सित साध्य झाल्याचं कदाचित. शुभ लग्न सावधान म्हणत अंतरपाट दूर झाला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालून पुढील विधींना सुरुवात केली. दीक्षा यंत्रवत सगळ्या विधी करत होती. गुरुजींनी मंगळसूत्र घालायला सांगितलं तसं दक्षने तिच्या गळ्यात त्याच्या नावचं मंगळसूत्र घातलं आणि भांगेत कुंकू भरलं. दीक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या सगळ्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला होता. गुरुजींनी सप्तपदीसाठी उभं राहायला सांगितलं तसा दक्षने दीक्षाचा हात हातात घेतला. गुरुजी शास्त्रात दिल्याप्रमाणे सप्तपदी म्हणत होते, तर दक्ष मात्र वेगळाच शपथा घेत होता. मी वचन देतो की आजपासून कायम तुला माझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप करायला लावेन. तू माझ्यासमोर सुटकेची भीक मागशील, पण मी तुला माझ्या कैदेतून कधीही मुक्त करणार नाही. तू जी काही स्वप्न पाहिलीस त्या सर्व स्वप्नांची मी राख रांगोळी करेन. उठता बसता खाता पिता मी पदोपदी तुझा अपमान करेन. तू जसं इतरांच्या आयुष्याला खेळणं समजून खेळलीस तसंच मीही तुझं आयुष्य बर्बाद करेन. विश्वासघात केल्याची काय शिक्षा असते हे मी तुला क्षणोक्षणी जाणून देईल. तुला ना मी जगण्याच्या लायक सोडेन ना मरून देईन. दीक्षा. लग्नविधी संपन्न झाला. शब्द कानावर पडताच दक्ष हसू लागला, तर दीक्षाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ये तो बस शुरुआत है जाने मन, आगे आगे देखो होता है क्या. दक्ष हळूच पण आवाजात जरब आणत तिच्या कानात म्हणाला. सासरे बुवा, आता आम्हाला निघायला हवं. घरीही सांगावं लागेल ना. जान, मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊ. दक्ष तिच्यावर नजर रोखत म्हणाला. ती यंत्रवत सगळ्यांच्या पाया पडली. आपल्यासोबत काय घडते हेच तिला उमजत नव्हतं. तिचे असे वाटणारे सगळेजण तिला आता परके वाटत होते. दक्षने कॉल केला आणि ड्रायव्हरला आत बोलावलं. ड्रायव्हर, मॅमच्या बॅग डिकीत ठेव, दक्षने त्याला ऑर्डर दिली. तसं दीक्षाच्या काकांनी तिच्या बॅग्स आणून समोर ठेवल्या. ड्रायव्हर बॅग घेऊन बाहेर निघून गेला. दक्षने दीक्षाचा हात हातात घेतला. येतो आम्ही सासरेबुवा, मला माहिती आहे तुमच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं, पण काय करणार, तुमची लेक माझं ऐकायलाच तयार नाही, मग हे सगळं करावं लागलं. डोंट वरी, माझ्यावर थोडी रागावली त्यामुळे असं वागते ती, पण तिला कसं मनवायचं ते मला माहिती आहे. हो ना जान. दक्ष दीक्षाकडे पाहून डोळा मारत म्हणाला. तसा तिने चेहरा फिरवून घेतला. येतो आम्ही, दक्ष म्हणाला. तसं दीक्षाने एक वार तिच्या परिवाराकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात तिच्यासाठी परकेपणा बघून तिला भरून आलं. दक्षने तिचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन आला. ड्रायव्हर, गाडीची चावी, दक्ष हात पुढे करत म्हणाला. आज मी माझ्या बायकोला स्वतः तिच्या सासरी घेऊन जाणार आहे. हो ना बायको, तो दीक्षावर झुकत म्हणाला. तसा तिने चेहरा वळवून घेतला. ओठ गच्च दाबून ओठातून येणारा खुंदका कसाबसा अडवला. दक्षने दार उघडून दीक्षाला आत बसवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. त्याने दीक्षावर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि गाडी अनुराधाकडे घेतली. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या बंगल्यावर अनुराधा हे नाव दिमाखात झळकत होतं. आतमध्ये एकच धांदल उडाली होती. सगळे सर्व जोमाने कामाला लागले होते. लाडका लेक आणि सून येणार म्हणून अनुराधाबाईंची चांगलीच
लगबग चालू होती. शेवंता, झाली का गं सगळी तयारी? आरतीचं ताट रेडी करून ठेव आणि माफी व्यवस्थित भरून घे. सुनेच्या स्वागताला कशाची कमी पडता कामा नये. अनुराधाबाई उत्साहात म्हणाल्या. अनुराधा कारखानीस म्हणजेच दक्षची आई. कारखानीस परिवार तसा बऱ्यापैकी मोठा होता. दक्षचे मोठे काका आणि त्यांची फॅमिली लंडनमध्ये स्थायिक होते, तर त्याचे छोटे काका आणि त्यांची फॅमिली याच शहरात पण वेगळी राहत होती. दक्षच्या लग्नाची खबर लागताच त्याचे छोटे काका काकी लगबगीने घरी पोहोचले होते. दक्षची छोटी बहीण दिव्याही तिच्या वहिनीला भेटायला एक्सायटेड होती. दक्षचे काका शांत होते, पण त्याच्या काकीला मात्र त्याचं असं कोणालाच न सांगता तडकाफडकी लग्न करणं पटलं नव्हतं. वहिनी, काय आहे हे सगळं? अहो, तुम्ही दक्षला ओरडायचं सोडून त्याच्या स्वागताची तयारी काय करताय? त्याची हिंमतच कशी होते तुम्हाला न सांगता लग्न करायची? बिझनेस जगतात त्याचं नाव आहे. शेवटी कारखानीसांच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा. सुलोचना म्हणजे दक्षची छोटी काकी म्हणाली. सुलोचना, मला तुझ्या भावना कळतायत बरं, पण कसं आहे ना, दक्षने लग्न केलं हेच भरपूर आहे माझ्यासाठी. जीवापाड प्रेम करतो ग तो दीक्षावर. तिच्या घरच्यांनी लग्नाची परवानगी दिली असती तर अगदी धूमधडाक्यात लग्न लावलं असतं आपण. अनुराधाबाई दक्षची बाजू घेत म्हणाल्या. त्याने सांगितलं आणि तुम्ही ऐकलत. तुमचं प्रेम नको तिथे उतू जातं. सुलोचना नाराजीने म्हणाल्या. ताईसाहेब, मोठे साहेब आणि सुनबाई आल्यात. जगन अनुराधाला निरोप द्यायला आत आला. आले पण इतक्यात? शेवंता, अगं आरतीचं ताट घेऊन ये. दिव्या, दादा, वहिनी आलेत. नमेश, आदिती, श्रुती, चला तुम्ही पण. अनुराधा सगळ्यांना हाका मारत म्हणाल्या. शेवंताने दारात माप ठेवलं. दक्ष दीक्षाला घेऊन गाडीतून खाली उतरला. सहजच दीक्षाचं लक्ष बंगल्यावर आणि आजूबाजूला गेलं. बंगलोला फुलांची चादर पांघरली होती. बंगलोच्या समोर मोठं प्रशस्त असं लॉन होतं, ज्यावर विविध प्रकारची फुलझाडं लावली होती. बाजूला एक अद्ययावत जिम बांधली होती. लागूनच गणपती बाप्पांचं मंदिरही होतं. दीक्षा आश्चर्यचकित होऊन सगळीकडे नजर फिरवू लागली. इथेच पाहत बसणार आहेस की आत पण येणार आहेस? यापुढे आयुष्यभर याच बंधनात अडकून राहायचे तुला. हेच तुझं विश्व असणार आहे. दक्ष तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तिचा हात धरून तो तिला आत घेऊन आला. दक्ष, अरे डायरेक्ट आत का येतो? आधी सुनबाईंना माप तरी ओलांडू दे. अनुराधाबाई हसऱ्या चेहऱ्याने म्हणाल्या. दीक्षा, सुलोचना तुला ओवाळेल, मग माप ओलांडून तू आत ये. हो, अनुराधाबाई प्रेमाने म्हणाल्या. सुलोचनांनी पुढे येऊन दोघांना ओवाळलं. त्या दीक्षाला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होत्या. तिला ओवाळून नापसंतीचा कटाक्ष टाकत त्या दूर झाल्या. दीक्षा, बाळ माप ओलांडून आत ये, अनुराधाबाई म्हणाल्या. आई, असं कसं ती आत येऊ शकते? हो ना वहिनी? दिव्या, आता मस्करी नको. अनुराधाबाई आवाज चढवत म्हणाल्या. असं काय करते आई? आता वहिनीने नाव घ्यायला नको का? लग्न तर अटेंड करायला मिळालं नाही, पण निदान नाव तरी? बरोबर आहे तुझं. दीक्षा, बाळा नाव घे बरं, अनुराधा म्हणाल्या. त्यांनी नाव घ्यायला सांगताच दीक्षाचे डोळे भरून आले. उखाण्यातून नितीनचं नाव घेण्यासाठी तिने किती तयारी केली होती, आणि आता नितीनऐवजी दुसऱ्याचं नाव घ्यायला तिची जीभ धजावत नव्हती. वहिनी, अगं नाव घेतेस ना? दिव्याच्या आवाजाने ती भानावर आली. हो, दीक्षाने जरासा विचार केला. नशिबावर ठेवून विश्वास, मनापासून निभावेन सर्व नाती. दक्षाचा हात असाच जन्मोजन्मी राहो हाती. दीक्षाने नाव घेतलं तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केलं. आई, झालं असेल सगळं तर आत येऊ का? दक्ष जरा चिडक्या स्वरात म्हणाला. हो, या या. दीक्षाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. अनुराधा दोघांना घेऊन देवघरात गेल्या. देवाचं दर्शन घेऊन दोघेही बाहेर आले. दिव्या, वहिनीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. दीक्षाबा, जाऊन फ्रेश हो आणि चेंज कर. मी थोड्या वेळात तुला भेटायला येते, अनुराधा म्हणाल्या. हो, दीक्षाने मान डोलावली. दिव्या दीक्षाला घेऊन रूममध्ये निघून गेली. दक्ष, तू माझ्या रूममध्ये ये, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे, अनुराधाबाई रूमकडे जात म्हणाल्या. हो, आलो. दक्ष त्यांच्या मागून आत गेला. दोघे आत आले तसं अनुराधाबाईंनी दरवाजा धाडकन लावून घेतला. झालं ना तुझ्या मनासारखं? त्या दक्षवर नजर रोखत म्हणाल्या. आई प्लीज. दक्ष, तुझं हे असं अचानक लग्न करणं मला बिलकुल पटलेलं नाही. मान्य आहे तिचे वडील तिचं दुसरीकडे लग्न लावून देत होते, पण तू मला त्या बाबतीत थोडं सांगायचं तरी. आपण आधीच हालचाल केली असती. मीडिया, रिपोर्टर यांना काय उत्तर देणार? आई, मी सगळं हँडल करेन, डोंट वरी. बरं,
हे बघ, उद्या सकाळी पूजा ठेवणार आहे मी. आणि हो, पुढील 8 दिवसात रिसेप्शनची तयारी कर. सगळीकडे तुझ्या लव्ह स्टोरीची चर्चा आणि कारखानिसांच्या भव्यतेची, आपुलकीची, प्रेमळ वागण्याची चर्चा झाली पाहिजे. समजते ना तुला? अनुराधाबाई नजर उंचावत म्हणाल्या. हो आई, जा जाऊन फ्रेश व्हा, अनुराधाबाई म्हणाल्या. दक्ष त्यांचा निरोप घेऊन रूममध्ये निघून गेला. इकडे दीक्षा दिव्यासोबत तिच्या रूममध्ये निघून आली. तिने बॅगेतून एक साडी काढली आणि चेंज करायला निघून गेली. वहिनी, तू इथे आराम कर, मी 5 मिनिटात आले. ती बाहेर आल्यावर दिव्या तिला म्हणाली. दीक्षा मान डोलावत म्हणाली. दिव्या केली तसं दीक्षाने सुटकेचा श्वास सोडला. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात बाप्पा? कोण आहेत हे सगळे? माझ्याशी असं वागतायत जसं हे मला आधीपासून ओळखतात. आणि दक्ष कोण आहे हा? एवढ्या वर्षात कधी या माणसाचं मी साधं नावही ऐकलं नाही. त्याला भेटणं किंवा त्याच्यासोबत फिरणं तर दूरची बात. मग ते फोटोज आले कुठून? काय संबंध आहे याचा आणि माझा? सरळसोट आयुष्य जगत होते आणि तशीच तर स्वप्न होती माझी. पण एका दिवसात सगळंच बदलून गेले. नितीन, कुठे आहेस तू? का मला सोडून गेलास? एवढं कमजोर होतं का आपलं प्रेम? आज मला तुझी गरज असताना तू मात्र मला एकटं सोडून गेलायस. दीक्षा हुंदके देऊन रडू लागली. माझ्या लाडक्या बायकोच्या डोळ्यात अश्रू? तो हलकेच तिच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रू बोटावर झेलत म्हणाला. तसं ती उठून पटकन त्याच्यापासून दूर झाली. खरं सांग दक्ष, कोण आहेस तू? काय संबंध आहे आपला? का असे खोटे नाटे फोटोज दाखवून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस? दीक्षा तावातावाने बोलू लागली. बायको, काम डाऊन. किती तो त्रागा? माझ्या लाडक्या बायकोला त्रास झालेला मी पाहू शकत नाही, दक्ष नाटकी स्वरात म्हणाला. बायको माय फूट. तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न केलं म्हणजे तुला स्वीकारेन? बिलकुल नाही. तू मला कमजोर समजायची चूक करू नकोस. हे सगळं काय आहे ते मी नक्की शोधून काढेन, दीक्षा ठामपणे म्हणाली. अरे वा, असं म्हणतेस तू? बरं, मग ठीक आहे. आरामात शोधत बस हां. आता तुझ्याकडे अख्खं आयुष्यभर करायला हे काम उरलंय. बिनधास्त कर, दक्ष तिच्यावर नजर रोखत म्हणाला. तुझ्यासारख्या माणसांना चांगलंच ओळखते मी. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचंही आयुष्य बर्बाद करू शकता तुम्ही. अरे वा, तसं असेल तर चांगलंच आहे की. तू मला ओळखतेस म्हटल्यावर माझं तर कामच सोपं होऊन जाईल. पण काय आहे ना जान, सध्या तरी तू तुझ्या या छोट्याशा मेंदूला ताण न देता आराम कर. तोपर्यंत मी ऑफिसला जाऊन येतो. ओके, बाय स्वीट हार्ट, दक्ष तिला फ्लाइंग किस देत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.